नमस्कार, मी अजित पाटील. युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देळूप तालुका अर्धापूर या ठिकाणी या गावामध्ये एका व्यक्तीने रस्त्यावरती नालीचं बांधकाम केल्यामुळे नालीचे पाणी रस्त्यावरती येत आहे. लोकांना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार गावचे माजी सरपंचांनी केलेली आहे. एकंदरीत संपूर्ण घटना काय आपण त्याच्यावर जाणून घेऊ. सर, काय सांगा, तुमच्या गावात रस्त्यावरती नालीचं बांधकाम केल्यामुळे तुम्ही गट तक्रार केली आहे, काय सांगाल? आम्ही ते सांगणार की नाली मुसलेली होती. नाली मुसलेली आम्ही मोकळी करा म्हणून 3 वेळेस अर्ज दिला, तरी पंचायतनं काही त्याच्यावर विचार केलेला नाही. 23ला दिला, 24ला दिला, 25ला दिला. तोंडी काल 19 तारखेला भेटायला गेलो. BDO, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक या तिघांना माझीच दमकोंडी केली आणि मला हे केलं, आमच्यानं होत नाही आणि तुम्ही ग्रामपंचायतला जा, ग्रामपंचायतचं काम आहे, माझं काम नाही आहे. मी त्याला लेखी मागितली, त्यानं लेखी दिली नाही आणि येऊन चौकशीसुद्धा त्यानं केली नाही. आणि हे जर नाही केलं तर माझ्या वाड्यामध्ये पाणी गेल्याशिवाय राहत नाही. ही नाली पुरी मोकळी करून द्यायला पाहिजेत. आमचं म्हणणं एकच आहे की ही नाली PI 2 ऑक्टोबरला आले होते अर्धापूरचे PI या तक्रारीबद्दल. तर PIनं सुद्धा सांगितलं ग्रामसेवकाला आणि सरपंचाला की हे पूर्ण मोकळं करून दे. PIचं सुद्धा यानं मान्य केलं नाही. PIकडे बी सुद्धा मी गेलो होतो. PI म्हणले हे आमचं काम नाही, हे ग्रामपंचायतचं काम आहे. PI साहेबाला सुद्धा बोललो तुमच्याकडून लेटर द्या, तुम्ही नाही म्हणले आमचे लेटर देत नाही आम्ही, काही नाही म्हणून मी काहीच नाही. काल 19 तारखेला गेलो तरी BDOनं मला नाही म्हणले हे आमचं काम नाही, असं नाही तसं नाही, जा तुम्ही म्हणून. ते ग्रामपंचायतचं काम आहे म्हणले, आमचं काम नाही. ग्रामपंचायत म्हणते त्याचं काम आहे, आमचं काम नाही. तर हे ढकलाढकली करून याने इतक्या वर्ष घातले, तरी मी सहनशीलता केली. आता सहनशीलता बाळगत नाही आली झाली तर मी आमरण उपोषण करायला तयार आहो. हां, बिलकुल आमरण उपोषण करणार मी. नाली पूर्ण खुली झाली पाहिजे. पाणी कोणीकडे जाऊ, आम्हाला त्याच्याहून संबंध नाही. नाली आहे, गव्हर्नमेंटची नाली आहे, ती सरकारी नाली मोकळी झाली पाहिजे. गटविकास काय नाव त्यांचं? पोटावार साहेब, पोटावार. त्यानं म्हणले ते आमचं काम नाही, म्हणले ग्रामपंचायतचं काम आहे. मी त्याला सरळ म्हणलं ग्रामपंचायतचं आहे तर मला लेखी द्या. 30 डिसेंबर 2023ला केला एक अर्ज. 30 डिसेंबर 2023ला केला. हां 23 डिसेंबर 2023ला दिलेला आहे. तर त्याच्यावर झालं नाही. मग पुन्हा मी 24ला एक अर्ज केला, तेच विषय तेच भानगड. 24ला अर्ज केला तरी झाला ना. मी 1 वर्ष दम खालो, जातो करतो, आता करतो तेव्हा करतो असं म्हणत त्यानं काय केलं नाही. मग पोटावर नवीन आले, त्याच्याकडे गेलो तर त्याच्याकडे तक्रार मांडली. जेव्हा त्यानं सरळ सांगितलं की बाबा पहिलेचे काय अर्ज असो, मग मला आता अर्ज तुम्ही सेपरेट करून द्या. म्हणून मी 25ला अर्ज केला. 8/9/2025ला अर्ज केला. अर्ज करून इतके वेळेस मी वाट पाहिली, आत्तापर्यंत झालं नाही. म्हणून मी 19 तारखेला गेलो सगळ्याला भेटायला. सगळे भेटले. नाल्याचं काम चालू आहे उपसायचं, म्हणून मी गेलो. बाई ही नाली कधी उपसणारा? तर त्या BDO आणि विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक या तिघांना मिळून माझी दमकोंडी केली आणि मलाच उलटं म्हणाले ते आमचं काम नाही, ग्रामपंचायतचं काम आहे. मी त्याला मागितली लेखी, त्यानं लेखी दिली नाही, काहीच नाही आणि येऊन चौकशीसुद्धा केली नाही. आणि मला काहीसुद्धा अजून काही त्यानं काय म्हणले नाही. म्हणून मला ही वेळ आली. नाली आणि हे जर नाही झालं तर मी आमरण उपोषणला बसायची माझी तयारी आहे. आता माझा जीव आता परेशान झालेला आहे. पूर्ण वाड्यात पाणी जाते, तुम्ही पहा, पूर्ण वाड्यात पाणी जाते. हे नाली जर मोकळी झाली तर रोडचं पाणी मग नालीपासून बसणार. नाही झाला, निकाल लागला तर नाही झाल्याच्या बाद मी उपोषणला बसणार. नाही दिलं नाही, अजून काय दिलं नाही. नाही झाल्याच्या बाद मी आमरण उपोषणला बसणार. हां, नालीचं कसं आहे आता, ते नाली जर मोकळी झाली, नाही मोकळी झाली तर पूर्ण पाणी वाड्यामध्ये येते. वाड्यात आलं म्हणजे पूर्ण सगळ्याला त्रास होते. लेकरं बाळं हे फिरवायचा, पूर्ण पाणी इकडे जाते. आता रोडनं जात नाही, नालीमध्ये गेलं, उरलं सुरलं आलं तर इकडे येते. मग आता पूर्णच पाणी येऊ लागल्यानं कसं व्हावं? आम्हाला फक्त नाली मोकळी पाहिजेत. हां, आमचं म्हणणं काहीच नाही, नाली पूर्ण मोकळी. आणि PIनं सांगितलेलं आहे, सरपंचाला ग्रामसेवकाला सांगितलेलं की हे पूर्ण काढून टाका म्हणून, तरी ते काढलं नाही.